थेट आता अयोध्येला जाणार आहोत। आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। राम मंदिर परिसरात आणि सोमेश कोलगे हे शरयू घाट परिसरात आहेत। सुरुवातीला रजतकडे जाऊया। रजत, आता राम मंदिराची आपण दृश्य पाहिली। फुलांचा एकीकडे फुलांची सजावट असेल, भक्तिगंधाचा दरवळ असं सगळं वातावरण आहे तिकडे। अंतिम टप्प्यातली तयारी नेमकी कशी सुरू आहे, आता काय स्थिती आहे आताची? नक्कीच ही जी तयारी आहे जवळपास पूर्ण झालेली आहे। सध्या मी तुम्हाला राम मंदिराचा हा गेट नंबर 10 दाखवतोय आणि या गेट नंबर 10 मधूनच उद्या सकाळी जे सर्व VVIP आहे या गेटच्या आतूनच काही अंतरावर मंदिराची मुख्य इमारत आहे, ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे आणि सर्व VVIP जे आहेत या गेट नंबर 10 आणि 11 मधून आत जातील अशी माहिती आहे। तर दुसऱ्या बाजूला जो मुख्य द्वार आहे इथून काही अंतरावर आहे, तिथून जे सर्व 7000 पेक्षा जास्त निमंत्रित आहे ते आत जाणार आहे। जे कोणी आतमधील दृश्य ज्यांना पाहण्याची संधी मिळत आहे ते सर्व सांगतायत अद्भुत, अद्वितीय आणि अतिसुंदर असा तो राम मंदिर आहे। त्यामुळे प्रत्येक जण या गेटच्या जवळ येऊन राम मंदिराची एक छबी पाहण्यासाठी उत्सुक आहे। लोक इथून आपापल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करून नुसतं दार दाखवत आहे। सकाळपासून आम्ही पाहतोय की अगदी दाराच्या समोर हजारो लोक नतमस्तक होत आहे। त्यामुळे रामाची नगरी अयोध्या जी आहे ती पूर्णपणे रामभक्तीमध्ये लीन झालेली आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये ज्या क्षणाची वाट संपूर्ण भारताने 500 वर्षांपेक्षा जास्त काळ पाहिली तो क्षण आलेला आहे आणि त्याच्यासाठी श्रीरामाची अयोध्या पूर्णपणे तयार आहे। लाखोंच्या कोट्यवधींच्या संख्येने रामभक्त जो जिथे आहे तो तिथे त्याची तयारी करून तयार आहे। अश्विन, रजत, तू आपल्या सोबतच राहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।